तर गुड मॉर्निंग भाऊ सगळ्यांना, राम राम. स्वागत आहे तो आपलं रोहित पाटीलच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती होळी, आपण जात होतो मस्त फिरायला. सकाळी सकाळी उठलो, म्हणतो चला आज कुठं तर फिरायला जाऊ. बघा भाऊ, दाखल लहान लहान पोरं कसे गावाकडे आहे, एकदम मजा राहते होळीचे. एक सगळे फिरतात, जो भेटला त्याला कलर लावा, हे लावा, आणि असे मागे पडत सुटतात. आणि तुम्ही बघू शकता आपल्या गावाचा लूक एकदम भारी. आपल्या गावाचा रस्ता आपण बोलल्याप्रमाणे एक ब्लॉग होता, त्याच्यात आपण सांगितलं होतं ग्रामपंचायतचा विकास, दर्जाचा विकास. तर रस्त्याचा विकास नाही, तर तो पण विकास प्रगतीपथावर आहे भाऊ. तर रस्त्याचं काम चालू आहे आपल्या गावाचं. गाडी तर एक गाडी पास होईणार भाऊ साईडनं, तर एक गाडी कडीवर चढवायची, मग एक गाडी काढून चालवायची. असं चालू आहे भाऊ सध्या. लवकरच हा रस्ता पण कंप्लीट होऊन जाईल. मग आपल्या गावाचा रस्ता पण कसा एकदम टकाटक होऊन जाईल, म्हणजे आपल्या गावाचा विकास पूर्ण झाला. तर तुम्ही बघू शकता भाऊ किती खडी टाकली आहे. कोणी इंजिनियर असेल तर त्याने पण कमेंट करा भाऊ किती खडी, किती काय टाकायला पाहिजे. ही आपली शाळा आहे भाऊ, आपल्या गावाजवळचे सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय. तर एक भाऊ आपल्याला जायचं होतं आज फिरायला, पण फिरायचा प्लॅन कॅन्सल झाला. मग आपला होता मंगा भाऊ, त्याची गाडी घ्यायला जायची होती आपल्याला, त्याच्या मामाची गाडी घ्यायला जायची होती. तर मग आमचा प्लॅन चालू होता काय करायचं, जायचं नाही जायचं का फिरायला जायचं. तो तर होताच आपल्यासोबत. मग आपण हायवे बघू शकता भाऊ तुम्ही, हायवे 6 नंबर हायवे, नॅशनल हायवे माझ्या गावाला लागूनच आहे. आमचा विचार चालला होता इथं थांबून की फिरायला जायचं की गाडी घ्यायला जायचं. मग ते काय फिरता फिरता भाऊ म्हणे चाल पेट्रोल टाकून देऊ आपण, चाल जाऊ म्हणे. म्हणता मग काय प्लॅन केला, विचार केला, म्हणतं चाल भाऊ. मग पण मी एक सांगितलं भाऊ, म्हणतं भाऊ गाडी तुला चालवावी लागेल बरं का. मग भाऊ म्हणे चालेल म्हणे, आपण पेट्रोल टाकून घेऊ आणि मग मी चालवतो म्हणे गाडी. म्हणतं ओके भाई चला. म्हणतं आज सुट्टी पण आहे, घरी राहून असं पण बोर वाटेल. तर म्हणतं चाल मग जाऊ आपण मस्त. मग निघालं भाऊ रस्त्याला, मस्त पेट्रोल टाकलं. मग आलो भाऊ, तर अशी गाडी पडत होता अरे बापरे भाऊ. तर डायरेक्ट आपले स्प्लेंडर बुलेटची फिलिंग येत होती भाऊ. आपला हा मंगा भाऊ आहे भाऊ, आपला जोडीदार. मस्त जाऊन निघालो आम्ही पाडतीच्या दिशेने. त्याच्या मामाचं गाव 2 गाव आहे तिथून. मग येता काय तर म्हणतो होडी करायची भाई. मग बापरे पाहता काय, तर भाऊने सगळा कलर जो उधळून टाकला, कलर उधळला. मग म्हणतो संध्याकाळी निघालो आम्ही फिरायला. संध्याकाळच्या वातावरणात आपली गाडी, दुसरी गाडी घेतली. म्हणतं चालू मग जाऊ आपण आता फिरायला कुठंतरी. फिरायचा प्लॅन सकाळी तर कॅन्सल झाला होता. नंतर मग फोटो काढावं लागतील भाऊ. मग आम्ही गाडी चालवताना फोटो घेतला भाऊ. फोटो एकदम भारी. मग थांबलो तिथं टपले होते, मी एकदम भारी लाईट होते तिथं फोटो काढले. मग काय तिकडून येताना आम्हाला झाली संध्याकाळचा. तर मग तुम्ही बघू शकता हायवेचा रस्ता तर 1 नंबर आलेला आहे. त्याच्यावर लाईट बिट सगळे लागले आहेत मस्त एकदम. पण एक गोष्ट भाऊ, रात्री गाडी चालवायची मजाच वेगळी असते बरं का. परत हे लाईट बघू शकता, अरे 1 नंबर वाटतं. म्हणजे डायरेक्ट पूर्ण खेड्याकडे राहतो आपण असं वाटतच नाही. या लाईटांच्या जवळ आलं की मस्त रस्ता दिसतो, असं वाटतं की आपण कोणत्या तरी मोठ्या सिटीत आहे, तसं अनुभव व्हायला वाटतं भाऊ. मग आपण जात होतो घरी जाता आता म्हणता आता काय आपण फिरून आलो. संध्याकाळी जेवायचं आणि झोपायचं काम राहील. पण मग म्हणतं ब्लॉग पण एडिट करावं लागेल. तर मग रात्री करू आपण ब्लॉग एडिट. कसा वाटतं तुम्हाला कमेंट करा. आपली एडिटिंग कशी राहते, काय राहते, साऊंडमध्ये काय करायचं. तर मग चला भाऊ भेटू पुढे.